खालील व्हिडिओ बघा मित्रांनो, आपल्या सद्गुरू बाळूमामांच्या बाकड्यातला व्हिडिओ आहे। ज्यावेळेस पावसाळा असतो आणि शेतात जर बकरी बसलेली असतात त्यावेळेस काय नेमका हाल असतो त्यावेळेस तुम्हाला दिसेल या व्हिडिओमध्ये। पूर्ण पाणी पाणी झालेलं आहे। तर कसं असतंय, पावसाळ्यात बकरी शेतात जास्त कोण बसवतच नाही, ती जास्त चिखल वगैरे होतो। त्यामुळे कसं करतात ते डोंगराच्या कडेला किंवा जिथं खडक असतो त्या ठिकाणी नेऊन बकरी बसवतात, रानात वगैरे बसवतात, पण ते शेतात बसवत नाहीत। पण ज्यावेळेस कधी कधी काय होतं की बकरी शेतात बसलेली असते, अचानक पाऊस वगैरे येतो, त्या कंडिशनमध्ये किती काय काय गोष्टी होतात। म्हणजे मेंढक्यांना अक्षरशः जवळजवळ गुडघे एवढ्या आत ही दुखतं आणि कधी कधी मेंढक्यांचं एवढं प्रचंड हाल होतं, जेवायसाठी छप्पर नसतं। आपला बाळूमामा हा ह्याचा संसार आहे ना, हा उघड्यावरचा संसार आहे। हा असं नाही की बाबा तुम्ही कुठं तुम्हाला छत भेटेलच किंवा नाही भेटल, त्या परिस्थितीमधून मेंढक्यांना पण बाळूमामांची सेवा करावी लागते। आणि मामांचं कसं आहे माहिती आहे का, हा सहजासहजी पावणारा देव नाही। म्हणजे बाळूमामांची बकरी सांभाळणं एवढं पण सोपं नाहीये, कारण की जर खरा मेंढका असेल का नाही, खरा मेंढका, आता भरपूर लोक बाळूमामांच्या बकऱ्या देतात, सेवा वगैरे करतात, पण ज्यावेळेस पावसाळा असतो त्यावेळेस मेंढकं निघून जातात, भरपूर मेंढकं निघून जातात। त्यावेळेस जो कस देणारा मेंढका असतो तोच टिकतो तिथं, कारण की एवढं पण सोपं नसतं की तुम्ही कसं असतंय, दिवसभर बकरी चारायची, कंटिन्युअस पाऊस वगैरे असतो, त्यावेळेस रात्री याचं त्या मेंढरांचं पण हाल होतं। कधी कधी जर बकरी जर असली शेतात तर रात्रभर जागावं लागतं, ती तिथनं काढावं लागतं, कारण की जर चिखल झाला असला त्याचं जर पाणी बकरी किंवा जी पिल्ला असते ती मेंढीची त्यांनी जर पिलं तर त्यातनं ती डायरेक्ट मृत्युमुखी पडतात। त्याच्यामुळं ही सगळी मेंढक्यांना काळजी घ्यावी लागते। जो प्रत्येक जो खांडाचा खांडमालक असतो त्याला त्याची काळजी घ्यावी लागते की बाबा आपल्याला जी खांड दिलेलं आहे ते व्यवस्थित ठेवावं। त्याच्यामुळं तुम्हाला पण जर इकडे तिकडे फिरण्यापेक्षा माझी अजून विनंती आहे की तुम्ही मामांच्या बकऱ्यामध्ये जाऊन सेवा करा। आणि जवळ तुम्ही बाळूमामांच्या बकऱ्यामध्ये जाऊन सेवा करत नाही त्यावेळेस त्याशिवाय तुम्हाला मामांची जी ताकद आहे, मामांचं जे प्रचिती आहे ती येणार नाही। तुम्हाला भरपूर आत्तापर्यंत मामांची प्रचिती आली असेल। तुम्हाला एवढा शब्द सांगतो की बाळूमामांना जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही बाळूमामांच्या बकऱ्यात जाऊन 1.25 महिना का होईना सेवा केली पाहिजे। तुम्ही 1.25 महिना राहू दे, तुम्ही 1 आठवडा का होईना जाऊन सेवा करा, त्यानंतर सांगा की विजयभाऊ काय नेमकं आहे। त्यामुळे नेमकं हीच गोष्ट सांगायची होती। प्रत्येकानं बाळूमामांच्या बकऱ्यात सेवेला जावा। जय गुरु।